जय्यत तयारी आता सर्वच केंद्रांवर सुरू आहे। देशभरात तर मुंबईमध्ये महर्षी दयानंद कॉलेज हे नीट परीक्षेचं केंद्र आहे आणि या ठिकाणी आता विद्यार्थी केंद्रावर जमू लागलेले आहेत। तर या परीक्षा केंद्रावरून आढावा घेऊन पालकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। नीटची फेरपरीक्षा आज पार पडत आहे। देशामध्ये 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी हे नीटची पुन्हा एकदा परीक्षा देतात। मुंबईमध्ये या महर्षी विद्यालय मध्ये खरं तर परीक्षा होत आहे। आज सकाळपासूनच विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेसाठी आतमध्ये सेंटरमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील। दुपारी 2 वाजून 5:15 पर्यंत हा पेपर असणार आहे। मात्र यापूर्वीच या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात उमेदवार जे आहेत, परीक्षार्थी जे आहेत ते या महर्षी महाविद्यालय या ठिकाणी आलेले आहेत। परळ येथील हे महाविद्यालय आहे। खरं तर मुंबईमध्ये बेस्टचा संप सुरू आहे, यातूनही मार्ग काढत हे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत। पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी घोळ होऊ नये, गदारोळ होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आहे। पहिल्यांदा एअरफोर्स वापरून जे प्रश्नपत्रिका आहेत त्या देशातील सर्व जे परीक्षा केंद्र आहेत त्यांवरती पोहोचवण्यात आलेले आहेत। काही विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पाण्याची बॉटल, हॉल तिकीट आणि परीक्षेसाठी तयारी करून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एक विद्यार्थी आतमध्ये घेण्यात येतोय। दुपारी 2 वाजता ही परीक्षा सुरू होणार आहे। या ठिकाणी काही पालक आहेत, त्या पालकांशी संवाद साधू। खरं तर फेरपरीक्षा होते आणि या फेरपरीक्षेनंतर या पालकांशी आपण संवाद साधू। पुन्हा एकदा परीक्षा होते, काय नक्की वातावरण आहे तुमच्या घरामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये? नमस्कार, मी जितेंद्र घोणे। ॲक्च्युली काय आहे, घरातलं वातावरण हे तसं पाहायला गेलं तर आजकाल म्हणजे मुलांचा हा जो ताण बघतो आपण, तर तो मागच्या 3 मेला झालेल्या परीक्षेच्या वेळेस जो होता ताण आणि तोच परत आता त्या मुलाला मुळात मुलं तर एकदम म्हणजे इरिटेट झालेलीच असतात। त्यात आता पुन्हा पालकांना पण पुन्हा सगळी कामं सोडून परत हे करावं लागतंय। तर हे म्हणजे एकदा केलेलं काम पुन्हा पुन्हा करायचं आणि तो जो त्रास जो होतोय हा म्हणजे खूपच म्हणजे त्रासदायक आहे सगळ्या दृष्टीने। तुमच्या चेहऱ्यावरती ताण दिसतोय। खरं तर बेस्टचा संप एकीकडे आहे, त्यातून मार्ग काढत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात। काय त्रास झाला नक्की? आम्ही ट्रेनने आलो, बस आले, मध्ये आम्हाला पाऊस लागला, शिवाय मुलाला प्रेशर आलेला, त्याला ताप भरला, 2 दिवस त्याला ताप होत, सर्दी ताप होता आणि आज तर त्याला म्हणजे त्याची ओढत आणण्यासारखं आम्ही त्याला आणलंय। खूप टेन्शन होतं त्याला। पुन्हा एकदा परीक्षा होते, तुम्ही सुद्धा एकंदरीत टेन्शनमध्ये या ठिकाणी दिसताय, कारण परत रिव्हिजन करावं लागते। पहिल्याची मेहनत वेस्ट गेलीच, त्याच्यामुळे स्टुडंटचं काय चुकी तर नाहीच आहे, पण आता तरी नीट होऊ दे हीच प्रार्थना आहे देवापुढे। कॅमेरा पर्सन सोनानेसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।